ओम साईराम. सो हाय गाईज, दिस इज यश पिल्ले. आज आम्ही चाललो आहोत वज्रेश्वरी गणेशपुरीला. अँड आज आपल्यासोबत आहेत सगळे मंडळी आहेत आपले. माझे काका आहेत आणि सचिन काका आहेत, त्यांचा पोरगा आहे. तुझं नाव बोल बाबू. शिवान. ऑफिसची और मंडळी बैठी आहे आणि पप्पू काका ड्राईव्ह करतोय आज. सो ब्लॉग पूर्णपणे बघा, मजा येणार आहे तुम्हाला. सो गाईज, अशा प्रकारे आता आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला. हे आहेत मनीष. काय बोलत आहे मनीष? आता पोचलो आहोत आम्ही विरार फाटाला. आता आम्ही करणार नाश्ता थोडा आणि त्यानंतर मग जाणार गणेशपुरीला. सो गाईज अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मागवलं आहे आम्ही मिसळपाव मागवलेला आहे आणि वडा उसळ मागवलेला आहे. सगळे मिसळपाव खातात आहे अशा प्रकारे, इकडे नाश्ता करतात आहे सगळे. सो गाईज अशा प्रकारे आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता सगळ्यात पहिला स्टॉप आपण आता कुठे आणणार आहे? सगळ्यात आधी गणेशपुरीला आणणार आहे. बाय द वे, जे लोकांना नाही माहिती, हे माझे काका आहेत, गणेश काका आहेत आणि हे माझे सगळे काका आहेत, गणेश काका. आणि आता जाणार आहे आता गणेशपुरी. त्यानंतर मग कुठे जाणार आहे आता आपण? गणेशपुरी, त्याच्यानंतर कुंडात आंघोळ करायला, त्याच्यानंतर आम्ही वज्रेश्वरीला जाणार. ओके. आणि मिनी शिर्डी पण आहे ना इथे? हो, मिनी शिर्डी पण आहे. ओके. तर प्रति शिर्डी पण आहे इथे. सो तिकडे पण जाणार आणि त्यानंतर मग बॅक. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा गाईस, जबरदस्त मजा येणार आहे. सो गाईज अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात, हे आहे नित्यानंद स्वामींचं मठ आणि खूप जबरदस्त मठ आहे गाईज, मस्तच आहे. आता चाललो आहे आम्ही गणेशपुरीला. तिथे पण नित्यानंद स्वामींचं देऊळ आहे. सो गाईज अशा प्रकारे आता पोचलो आहे आम्ही गणेशपुरीला. आता मस्तपैकी गरम गरम कुंडामध्ये आंघोळ करणार अँड त्यानंतर मग देवळात जाणार. देवळात जास्त काही ॲक्च्युली फोटो काढायला, व्हिडिओ काढायला रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो थोडेफार मी क्लिप्स टाकणार बिकॉज थोडे म्हणजे त्यांचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. त्यामुळे आता मस्तपैकी गरम गरम कुंडामध्ये आंघोळ करू मस्तपैकी. एक नंबर मजा येणार आता. सो गाईज अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे नित्यानंद स्वामीच्या मठामधून, सॉरी देवळातून. आणि आता चाललो आम्ही वज्रेश्वरीला. या नित्यानंद स्वामींच्या देवळात जसं का शूट करायला भेटलं नाही बिकॉज सर्टन रिस्ट्रिक्शन्स होते तिकडे. आणि गरम गरम कुंडामध्ये मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि आता चाललो आम्ही वज्रेश्वरीला. सो गाईज अशा प्रकारे आता आलो आहे आम्ही वज्रेश्वरी देवीच्या देवळात आणि आता गाडी पार्क करतो आहे. गाडी पार्क करून आता जातो वज्रेश्वरीच्या देवळात. इतकं सुंदर व्ह्यू आहे ना तिकडून वरतून गाईज, खूप सुंदर. सो गाईज अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे वज्रेश्वरी मातेचं आणि मस्तपैकी आरती पण झालेली आहे. आणि गाईज मस्त आरती भेटली आम्हाला आज. आणि आतमध्ये जरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला अलाव नव्हतं, रिस्ट्रिक्शन्स आहेत मोठ्या टेम्पल्समध्ये. सो त्यामुळे व्हिडिओ शूट करता आली नाही. सो आरती पण मस्त भेटली आम्हाला. सो गाईज अशा प्रकारे आता मी चाललो आहे. प्रति एक समाधी आहे, एक बाबांची समाधी आहे. मी नाव मला विसरलो मी पण. सो हे वज्रेश्वरीलाच आहे. हे खूप डोंगरावर आहे, खूप स्टेप्स चालायला लागतात. खूप म्हणजे खूप उंच आहे. तिकडे जाऊन तिकडून व्ह्यू जो दिसतो, एक नंबर व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवतो. गाईज काय व्ह्यू आहे, सच अ स्पेक्टाक्युलर व्ह्यू, सच अ स्पेक्टाक्युलर.
हे सगळं शेती वगैरे आहे गाईस. आणि ना पावसामध्ये म्हणजे पावसामध्ये म्हणजे जूनचं स्टार्टिंग जुलैमध्ये वगैरे ना इकडे लोक शेती वगैरे करतात ना, मस्त वाटतं एकदम शांत. ही गाईज इकडे एक समाधी आहे बाबांची. गाईज मी आता आलो आहे वरती, समाधी आहे इकडे बाबांची. सो इकडे आलो आणि काय काही सच स्पेक्टाक्युलर व्ह्यू, काही सच स्पेक्टाक्युलर लाईक किती म्हणजे नेकेड आईजने जर तुम्ही बघतील ना, काही जबरदस्त 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 व्ह्यू आहे, जबरदस्त. मस्त हवा आहे आणि थंडगार हवा चालली आहे आणि काहीच पाऊस पण आता चालू आलेला आहे. सो आता जातो आतमध्ये. सो गाईज फायनली झालं आहे आपलं दर्शन मस्तपैकी. मस्त आरती पण भेटली आणि गाईज वरती एक समाधी पण होती बाबांची. सो तिकडून एक नंबर व्ह्यू वाटत होता आणि जबरदस्त मस्तच मजा. सो गाईज अशा प्रकारे आता चाललो आहे आम्ही प्रति शिर्डीला. वज्रेश्वरीचं तर मस्तच दर्शन झालं. आता प्रति शिर्डीला जाऊ आणि तिकडे दर्शन करू. सो गाईज तुम्ही अशा प्रकारे बघू शकतात साईबाबांची मूर्ती. ओम साईराम. सो काका आता कुठे आलो आहेत आपण? आता आलो आपण वज्रेश्वरीच्या जवळ प्रतिशिर्डी. प्रति शिर्डीला. प्रतिशिर्डीच्या आतमध्येच हे साईधाम आहे. ओके. आणि इथे साईंची प्रतिमा आहे. हां. आणि इथे अखंड ध्वनी पेटत राहते. ओके. अच्छा अच्छा. कधी याल तुम्ही तर इथे नक्की विजिट करा. हां, नक्की विजिट करा. कमेंट में ज़रूर हर हर महादेव लिखना गाईज. सो गाईज अशा प्रकारे आपलं झालं आता प्रति शिर्डीचं पण दर्शन. आणि गाईज मस्तच प्रतिमा आहे आतमध्ये साईबाबांची. आणि गाईज आता जाणार आता जेवायला. बघू आता कोणत्या हॉटेलमध्ये काका घेऊन जातो आहे. सो आणि गाईज इकडे पावसामध्ये तर एक नंबर वातावरण होतं गाईज. मस्तच म्हणजे मस्त एवढं हिरवंगार आहे गाईज. नक्की व्हिजिट करा. हे वज्रेश्वरीवरून खूपच जवळ आहे. आणि गाईज इकडे एक मोठी नदी पण आहे. ती पण आता तुम्हाला एक म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतो एक.